कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। संगमेश्वर तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेत बांधलेल्या धरणाला लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावरती पाणी साठ्यात घट झाली आहे। गळतीच्या धोक्यामुळे धरणात 70%च पाणी साठा मर्यादित करण्यात येत असून धरणाच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। या धरणाच्या पाण्यावरती साखरपा, कोंडगाव येथील वाड्या वस्त्या अवलंबून आहेत। यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पाणी साठा कमी झाल्याने यंदा पाणी टंचाईचा सामना करण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। या धरणाची आता आम्ही येऊन इथे परिस्थिती बघितलेली अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे। धरणात 10% सुद्धा पाणी साठा नाही। लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत। विहिरी त्याच्यामुळे आटल्यात बऱ्याचशा। 10% पण पाणी साठा नाही। शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, नाहीतर अतिशय बेकार परिस्थिती या साखरपा कोंडगाव वासियांवर येणार आहे। तसेच धरणाचा जो कॉजवे काढलेला आहे, त्याला कालवा काढलेला आहे, त्याला सुद्धा भरपूर गळती आहे। तो कालवा पण अजून नुसता कागदावरच आहे। साखरपा गावाला सह्याद्री हॉटेलच्या इथे तो जोडणार होते, पण तो अजून कोणत्याही परिस्थितीत काहीही केलेलं नाही। 14-15 वर्षात काही केलं नाही। याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, नाहीतर आम्हाला आंदोलन छेडल्याशिवाय पर्याय राहणार नाही। साखरपा कोंडगाव लघु पाटबंधारे हा प्रकल्प 2008 साली पूर्ण होऊन पाणी स्टोरेज साठा चालू होता, परंतु आता या 3-4 वर्षामध्ये पाण्याचा साठा दरवर्षी कमी होत चाललेला आहे। याचं कारण कदाचित हा लिकेजचं असू शकतं आणि हा लिकेज आपलं निघाल्याशिवाय पाण्याचा साठा पाहिजे तसा आपल्याला वापरात राहू शकत नाही। जर हा साठा एवढा मार्चपर्यंत जर राहिला नाही तर खालच्या कोंडगावपासून दाभोळेपर्यंतच्या संपूर्ण गावाला पाण्याची टंचाई निर्माण होते आणि आता यावर्षीही होणारच आहे। त्यामुळे तात्काळ शासनाने याकडे लक्ष देऊन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा हीच आमची कोंडगाव ग्रामस्थांची मागणी राहील।